मंत्री नरहरी झिरवळ सकाळपासून नॉट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे। मंत्रालयामधील एसीबी ट्रॅपमुळे ते आता अडचणीमध्ये आलेले आहेत। नरहरी झिरवळ यांच्या खासगी पीएनं पैसे घ्यायला सांगितलेलं होतं, हे आता चौकशीतून समोर आलंय। मंत्रालय लाचखोर प्रकरणामध्ये संबंध आढळून आल्यास मी राजीनामा देईन असं स्वतः नरहरी झिरवळ यांनी सांगितलेलं होतं। मात्र आता अडचणी वाढल्यात आणि त्यामुळे सकाळपासूनच नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल आहेत। दरम्यान मंत्री झिरवळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। सगळ्यात आधी नरहरी झिरवळ काय आहेत ते सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या पेठ तालुक्यातल्या लोकांनाही माहिती आहे। मला तोंड उघडायला लावू नका। नरहरी झिरवळ यांचं कार्यालय, मंत्र्यांचं कार्यालय एसीबीने सील केलं आहे, यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशा प्रकारची कारवाई मंत्रालयात होऊ शकत नाही। याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं त्यांच्या मंत्रालयातल्या लाचखोरीवर लक्ष होतं आणि लाचखोरीचा अतिरेक झाला तेव्हाही कारवाई झाली। नाशिकमध्ये आदिवासी महोत्सव कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला नरहरी झिरवळ हे गैरहजर आहेत आणि त्यामुळे आता आयोजकांसोबत झिरवळ यांचा संपर्क झालेला नाहीये आणि त्यामुळे त्यांचाही गैरसोय झालेली आहे। कार्यक्रमाला नरहरी झिरवळ हे उपस्थित राहणार होते, मात्र या कार्यक्रमाला सुद्धा नरहरी झिरवळ उपस्थित राहिलेले नाहीयेत। त्यामुळे आता नरहरी झिरवळ नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे त्या संदर्भात आता चर्चा सुरू झालेली आहे। जर मंत्रालय लाचखोरी संदर्भात काही संपर्क आपला